नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणी आहेत सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि अनेक ठिकाणी हप्ते वितरण सुरू झालेले आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये या 14 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत असे अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत। मंत्री आदिताई तटकरे यांचे जुने व्हिडिओ दाखवून लाडक्या बहिणींना चुकीची माहिती देण्याचं काम केलं जात आहे। सध्या सप्टेंबरचा शेवटचा आठवडा आलेला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याची उत्कंठा लागलेली आहे। आणि आता असा देखील प्रश्न आलेला आहे की सध्या ई-केवायसी सुरू आहे, ई-केवायसी सध्या झाली नसेल तर आम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार का? ई-केवायसी साठी आम्ही प्रयत्न करत आहोत, परंतु दिवसभरामध्ये सर्व्हरवरती प्रॉब्लेम असल्यामुळे वेबसाईटवरती प्रॉब्लेम असल्याने ई-केवायसी होत नाही। तर सध्या तरी वेबसाईटवरती प्रॉब्लेम असल्यामुळे साधारणतः शक्यता आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली आहे किंवा केलेली नसेल तर त्यांना तुर्तास सांगतोय की तात्पुरता सप्टेंबर महिन्याचा हप्ते वितरण जे आहे ते होऊ शकतं, कारण का 2 महिन्यांचा कालावधी दिलेला आहे। तर याच्यामध्ये लाभ आहे तो शक्यतो सरकारमार्फत थांबवला जाणार नाहीये। तर या संदर्भात लवकरच मंत्री आदिताई तटकरे घोषणा करतील। साधारणतः 30 सप्टेंबरच्या अगोदर हा जो जी-आर आहे, शासकीय मान्यता देणारा जी-आर सगळ्यात प्रथम यावा लागतो, तो पोर्टलवरती येईल आणि त्याच्यानंतर मंत्री आदिताई तटकरे प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा त्यांचं अधिकृत ट्विटरचं पेज असेल यावरती घोषणा करतील। तर सध्या तरी महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींची ई-केवायसी सुरू आहे। सगळ्यांनाच ई-केवायसी करायचे आपण वारंवार सांगत आहोत, कारण का ई-केवायसी केल्याशिवाय पुढील लाभ आहे तो तुम्हाला मिळणार नाही। सध्या सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळू शकतो, परंतु त्यापुढील लाभ आहे तो ई-केवायसी करणे कंपल्सरी असणार आहे। तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना ई-केवायसी करताना सध्या प्रॉब्लेम येत आहे। प्रतीक्षा करा, पुढे काही दिवसानंतर ही जी वेबसाईट आहे ती प्रॉपर सुरळीत होईलच। पण तुम्हाला जर अर्जंट बेसवरती करायची असेल तर मध्यरात्री किंवा पहाटे सकाळी तुम्ही ही ई-केवायसी करू शकता। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।